12 मीटर बाय 16 मीटर बाजू असलेल्या आयताकृती मैदानाच्या कर्णाची लांबी किती असेल? कर्ण काढायचा आहे आता. आयत दिलेला आहे, आयताकृती मैदान आहे हे, आणि या मैदानाचा कर्ण आपल्याला माहित करायचा आहे. मग 12 मीटर त्याची रुंदी आहे, 16 मीटर लांबी आहे. मग हा 12 बाय 16 मीटर लांबीचा 12 बाय 16 मीटर लांबीचा हा आयताकृती मैदान आहे, आणि ह्याचा आपल्याला याची इतकी लांबी काढायची. ही 16 आहे म्हणजे ही पण 16 आहे, ही 12 आहे म्हणजे ही 12 आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. मग आपल्याला कर्ण काढायचा आहे, कर्ण कर्ण काढायचा आहे. कर्ण हा जो कर्ण याचा कान आहे तो काढायचा आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर रुंदीचा वर्ग अधिक लांबीचा वर्ग. मग रुंदी किती दिली? 12चा वर्ग. लांबी किती? 16चा वर्ग. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256. दोघांची करा बेरीज, मग कर्ण वर्ग आपला येतो. 4त 6 मिळवले 10 झाले, 0 हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 5 आणि 5 10 शिल्लक, परत 1 आला, 0 हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 झाला 4. मग कर्णाचा वर्ग बरोबर आला 400. मग कर्ण बरोबर काय होईल? कर्ण बरोबर वर्गमुळात 400, तर कर्ण बरोबर आला 20 मीटर. जर आयताची परिमिती 24 सेमी असेल आणि लांबी रुंदीच्या दुप्पट असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. गणितात काय काय दिलंय आपल्याला पहा. परिमिती दिली 24 सेंटीमीटर, लांबी आहे रुंदीच्या दुप्पट. कोणाच्या दुप्पट? कोणाच्या दुप्पट? रुंदीच्या दुप्पट. मग आपण रुंदी काय मानू? इथं रुंदी मानू x. काय मानू? x. मग लांबी दुप्पट आहे, लांबी दुप्पट आहे म्हणजे काय होईल? ती 2x. आता लांबी माहित झाली, रुंदी माहित झाली, आता परिमिती पण माहित आहे. मग परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. मग हे 2 जशाला तसे. लांबी दिलेली आहे आपल्याला 2x, रुंदी आहे x, आणि परिमिती दिलेली आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. हे 2 इकडं गुणाकारात आहेत, इकडं आले की भागाकाराचा. 24 भागिले 2 बरोबर 2x आणि x बरोबर किती झाले? 3x. मग बे एक बे बे दोन्ही 4, 12 बरोबर 3x. मग हे 3 इकडं गुणाकारात, इकडे आले की म्हणजेच x बरोबर 12/3, तर x बरोबर आलं 3 एकक 12 म्हणजे 4 सेंटीमीटर. मग x काय आहे? तर ती आहे रुंदी. रुंदी किती आली मग? 4 सेमी. लांबी किती? 2x आहे, 2x आहे म्हणजे 2 गुणिले 4 म्हणजे किती झाली? 8. 4 दुनी 8 सेमी. आता काय काढायचं आपल्याला? क्षेत्रफळ. मग हे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे बाबा? 8. रुंदी किती? 4. 8 चोक 32. आता इथं येणार काय? चौरस सेंटीमीटर. सेमी दिलेला असेल तर सेंटीमीटर, आणि मीटर दिलेला असेल तर चौरस मीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो. लिहून घ्या. आयताचा कर्ण 17 मीटर आहे, रुंदी 8 मीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढा. आधी काय काढूया? काय काढायचं आधी? आयत. आयताचा कर्ण म्हणजे या कोपऱ्यापासून
या कोपऱ्यापर्यंत जी रेषा असते त्याला काय म्हणतात? कर्ण. किती दिलाय कर्ण गणितात? 17 मीटर आहे. हे मीटर आहे. आणि रुंदी किती दिली? 8 मीटर. विचारलंय काय? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे यानं व्यापलेली जागा जी मधली आहे त्याला. मग कर्ण दिला असेल आणि रुंदी किंवा लांबी दिलेली असेल तर सूत्र वापरायचं, कर्णाचा वर्ग बरोबर रुंदीचा वर्ग अधिक लांबीचा वर्ग. आता कर्ण किती दिलाय मग? 17चा वर्ग. रुंदी किती दिली? अधिक लांबीचा काय? वर्ग. 17चा वर्ग किती? 200. 8चा वर्ग किती? अधिक लांबीचा वर्ग. आता हे 64 इकडं अधिक इकडं आले की मग 289 वजा 64 बरोबर लांबीचा वर्ग. मग आता 9 मधून 4 गेले, 5 उरले, 8तून 6 गेले आणि हे 2 जशाला म्हणजे हे आलं लांबीचा वर्ग बरोबर 200. मग लांबी बरोबर वर्ग मुळात 225. मग लांबी किती आली? 225चं वर्गमूळ काढायचं. किती येते ते? म्हणजे लांबी आली 15. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र सांगा. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आली? 15. रुंदी किती आहे? मग 15 8 120. चौरस मीटर का सेंटीमीटर? चौरस मीटर. चौरस मीटर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो. चौरसाचा कर्ण 22 सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? कर्ण दिल्यावर काढायचं कसं? तर त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग भागिले 2. मग कर्ण किती दिलाय आपल्याला? 22. 22चा वर्ग छेदात मग 22चा वर्ग किती? 484. छेदात किती लिहायचं? मग बेच्या पाड्यात बेदोनी बेचोक बेदोनी 242 चौरस सेंटीमीटर. आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 2 सेमीने अधिक आहे. जर आयताची परिमिती 20 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. मग रुंदीपेक्षा 2 सेंटीमीटरला लांबी कोण लांबी आहे? लांबी कोणापेक्षा? रुंदीपेक्षा. कितीने जास्त? 2 सेंटीमीटर. मग आपण काय करू? रुंदी बरोबर x मानू. मग लांबी काय होईल इथं? 2 सेंटीमीटर ना जास्त. जास्त म्हणलं की x अधिक 2 आणि कमी म्हणलं की x वजा 2 आणि पट म्हणलं की x गुणिले 2. पटीला गुणाकार करायचा आणि अधिक किंवा कमी म्हणलं तर वजाबाकी करायची. मग परिमिती पण दिलेली आहे आपल्याला. किती दिली? 20. मग आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. मग परिमिती दिली 20 सेंटीमीटर. हे 2 जशाला तसे. लांबी आपल्याला दिली x अधिक 2 आणि अधिक रुंदी दिलेली आहे x. मग हे 2 इकडं गुणाकारात आहेत. इकडं आली की म्हणजे जागा बदलली. डाव्या बाजूचे उजव्या बाजूला आले की त्यांची होत असते भागाकार. मग हे इकडे लिहिले छेदात
एक्स अधिक 2, आता कंस सोडून घेऊया. एक्स आणि एक्स किती एक्स झाले? 2 एक्स अधिक 2 जशाला तसे. मग बे न 20 ला भागूया. बे एक बे 10 20 म्हणजे हे झाले 10 बरोबर किती? 2x अधिक 2. आता हे अधिक 2 या बाजूला आले की वजा होतात. मग 10 मधून 2 गेले 2x राहिलं. 10 तून 2 गेले रे बाळांनो 8 राहिले. मग बरोबर किती? 2x. हे 2 गुणाकारात आहेत. अलीकडे आले की मग 8 भागिले 2 बरोबर x. मग बे एक बे बे चौक 8 म्हणजे x बरोबर किती आलं? 4. म्हणजे आपल्याला रुंदी किती मिळाली? 4. मग लांबी किती होईल? तर x ची किंमत किती आहे? 4 अधिक किती करायचं? बरोबर किती झाले? मग लांबी किती झाली? रुंदी किती झाली? आता परिमिती झाली. क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. मग क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 6. रुंदी किती आहे? 4. 6 चौक सेंटीमीटर मध्ये दिलाय का मीटर मध्ये? सेमी का मीटर? सेंटीमीटर. मग इथं लिहायचं चौरस सेंटीमीटर. समजलं?